नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, फक्त 15 वर्षे SIP करा आणि त्यानंतर दर महिन्याला सॅलरीसारखी 70,000 रुपयांची इन्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळवा. हाच आपला टॉपिक आहे. ते कसं, सर्व काही मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही 70,000 दर महिन्याला अमाऊंट काढताय तुमच्या महिन्याला बँकेत येते सॅलरीसारखी इन्कम, ती तुमचं आयुष्य संपून जाईल तरी सुद्धा संपणार नाही. हो मित्रांनो, तुमचं आयुष्य संपेपर्यंत 70,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला क्रेडिट होत राहतील. हे अगदी खरं आहे. ते कसं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे काय करा, व्हिडिओला सर्वात आधी तर लाईक करून द्या. ओके. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी 70,000च का हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? 70,000च का म्हणतोय मी? मित्रांनो, उदाहरण पकडूया आपण. समजा आज तुमचं वय 30 ते 40 आहे आणि तुमचा घर खर्च हा 30,000 ते 35,000 दर महिन्याला लागतोय. ओके. तर तुम्ही मला सांगा, पुढच्या 15 वर्षात तुमचा घर खर्च हा 30,000 35,000 मध्ये भागणार आहे का? कमेंटमध्ये यस नो लिहा. 30,000 ते 35,000 मध्ये तुमचा घर खर्च हा भागणार आहे का? याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही. का नाही? महागाईमुळे तुमचा घर खर्च हा वाढणार आहे. तो कसा? दरवर्षी भारतात 6% महागाई वाढते. जी गोष्ट आज मी 100 रुपयाला घेतोय ती पुढच्या वर्षी मला 106 रुपयाला घ्यावी लागते. म्हणजे काय असतं, दर वर्षाला 6% महागाई वाढते. 30-35 हजारची व्हॅल्यू पुढच्या 15 वर्षात 70,000 रुपये होणार आहे असं आपण गृहीत धरतोय. म्हणून काय, जी लाईफस्टाईल आपण आज 30 ते 35 हजार मध्ये जगतोय ती सेम लाईफस्टाईल जगायला आपल्याला पुढच्या 15 वर्षात 70,000 रुपये लागणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. समजलं असेल तर कमेंटमध्ये यस लिहा. ओके. चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. मित्रांनो, आपला फॉर्म्युला आहे 10-15-15. हा आपला फॉर्म्युला आहे. तो कसा, आता मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करणार आहे, एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा. ओके. मी असं गृहीत धरतोय की तुमचं वय 30 ते 45 वर्ष आहे. या वयोगटातले तुम्ही आहात असं मी गृहीत धरतोय. तर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, 10,000 ची दर महिन्याला SIP चालू करायची. आजपासूनच चालू करायची. ओके. किती वर्षांसाठी? पुढच्या 15 वर्षांसाठी. समजलं इथपर्यंत? किती % आपल्याला रिटर्न मिळणार आहे असं मी गृहीत धरतोय? 15% आपल्याला CAGR मिळणार आहे असं मी गृहीत धरतोय. ओके. इथपर्यंत समजलं? 10,000 ची SIP 15 वर्षांसाठी 15% रिटर्न आपल्याला मिळेल असं आपण गृहीत धरतोय. मित्रांनो, मार्केटमध्ये हिस्ट्री बघितली तर 12% पण मिळू शकतो, 15% पण मिळू शकतो, 20% पण मिळू शकतो, पण आपण ॲव्हरेज 15% पकडतोय. ओके. मित्रांनो, आता आपण काय केलं, SIP कॅल्क्युलेटरवर मी तुम्हाला इथं घेऊन आलो आहे. इथं मी काय केलं, 10,000 ची SIP केली. ओके. 15% वार्षिक रिटर्न मला मिळणार आहे असं मी गृहीत धरलं आणि 15 वर्षांसाठी मी SIP केली. ओके. तर मी किती इन्व्हेस्ट केले? 18 लाख रुपये. माझा टोटल रिटर्न किती झाला? 61 लाख रुपये. 61,63,000 म्हणजे जवळपास 62 लाख रुपये. परत एकदा समजून घ्या, मी किती इन्व्हेस्ट केले? 10,000 दर महिन्याला, 15% वार्षिक रिटर्न रेट, 15 वर्षांसाठी 18 लाख इन्व्हेस्ट केले, 61 लाख रुपये माझा कॉर्पस बनला. एवढं लक्षात आलं? म्हणजे तुम्ही आज 10,000 ची SIP केली तर पुढच्या 15 वर्षात तुमच्याकडे 61 लाख रुपये असतील. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर आता तुम्ही म्हणणार, एवढं तर आम्हाला समजलं सर, तुम्ही SIP करायला लावताय, पण आम्हाला 70,000 दर महिन्याला कशी येणार? या मुद्द्यावर या, तुम्ही थेट मुद्द्यावर या. येतोय, मुद्द्यावर येतोय, तुमच्या फायद्याची गोष्टीवर येतोय मी. तर मित्रांनो, आपल्याला चालू करायची आहे SWP. काही लोकांनी पहिल्यांदा ऐकलं असेल SWP, काही लोकांना माहिती असेल, तर मी त्यांच्यासाठी पण समजून देतो काय असतं नेमकं. मित्रांनो, SIP म्हणजे काय, दर महिन्याला आपण एक स्पेसिफिक अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, बरोबर. आणि SWP म्हणजे काय, दर महिन्याला आपण स्पेसिफिक अमाऊंट विथड्रॉ करतो. समजा उदाहरण समजूया आपण. तुम्ही काय केलं, 10,000 ची SIP केली, बरोबर. 15 वर्षांसाठी केली. 15 वर्षांसाठी 15% तुम्हाला रिटर्न रेट मिळाला. आपला कॉर्पस किती बनला? 61 लाख रुपये, बरोबर. आता तुम्ही काय केलं, 15 वर्षानंतर त्यात SWP चालू केली. म्हणजे काय, दर महिन्याला तुम्ही 1 लाख रुपये विथड्रॉ करायला सुरुवात केली. याला म्हणतात SWP. दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट विथड्रॉ करण्याची एक पद्धत. SIP काय आहे? इन्व्हेस्ट करण्याची पद्धत. SWP काय आहे? विथड्रॉ करण्याची पद्धत. एवढं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता मी काय केलं मित्रांनो, मी इथे SWPच्या कॅल्क्युलेटरवर आलो आहे. ओके. आता इथे एकदम लक्ष देऊन तुम्ही समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. ओके. मित्रांनो, इथं बघा, 61 लाख रुपये आपला जो फंड आहे तो तयार झाला आहे. 15 वर्षानंतर 61 लाख रुपये आपला फंड तयार झाला आहे असं मी गृहीत धरतोय. 70,000 रुपये दर महिन्याला आपण विथड्रॉ करतोय. काय करतोय? विथड्रॉ. जी सॅलरीसारखी इन्कम आपल्याला पाहिजे ती आपण काय करतोय? विथड्रॉ करतोय असं आपण गृहीत धरू. 15% आपल्याला वार्षिक रिटर्न रेट मिळतोय असं मी गृहीत धरलेलं आहे.
बरोबर. मी किती वर्षांसाठी काढले? 5 वर्षांसाठी काढले. म्हणजे आज माझं वय 30 आहे. वयाच्या 45व्या वर्षी माझा कॉर्पस 61 लाख रुपये बनला आणि मी तिथून पुढे SWP चालू केली असं गृहीत धरा. तर मी पुढच्या 50 वर्षापर्यंत म्हणजे 45 नंतर 50 वयापर्यंत मी 5 वर्ष 70,000 रुपये माझ्या बँकेत घेतले. तर मित्रांनो आता बघा, इथं बघा मी किती विड्रॉ केले? 42 लाख रुपये. आणि माझ्या फंडमध्ये अजून पण शिल्लक आहे मित्रांनो 62 लाख रुपये. समजलं? 42 लाख रुपये मी विड्रॉ केले आणि 62 लाख माझा अजून पण डीमॅट अकाउंटमध्ये जो फंड आहे त्याची व्हॅल्यू 62 लाख रुपये. इथं माझा फंड कमी झालेला नाही. हे असं का होतं आहे? मी जे पैसे काढतोय त्यानंतर उरलेले जे पैसे आहेत मित्रांनो त्याच्यावरही मला रिटर्न मिळतोय ना. हाच फायदा आहे SWPचा. आता मी काय करतो मित्रांनो 10 वर्षांसाठी काढतो. आता बघा मी किती काढले? 84 लाख. माझा फंड तर 61 लाख होता ना, पण मी 84 लाख काढले. किती वर्षात? 10 वर्षात. माझं वय 45 आहे. मी 55व्या वर्षीपर्यंत दर महिन्याला 70,000 रुपये काढले समजा, असं गृहीत धरतोय आपण. तरी माझ्या फंडमध्ये अजून पण शिल्लक आहे 64 लाख रुपये. मी 84 लाख काढले तरीही माझ्या फंडची व्हॅल्यू अजून पण शिल्लक आहे 64 लाख रुपये. ओके. आता मी काय करतो 15 वर्षांसाठी करतो. आता पूर्ण गेम चेंज होतं आहे. तुम्ही बघा मी किती काढलं? 1,26 लाख रुपये मी इथं काढले. ओके. आणि माझ्या फंडची व्हॅल्यू अजून पण शिल्लक आहे मित्रांनो 69 लाख रुपये. फंड माझा कमी होत नाही आहे. म्हणजे 15 वर्ष, माझं वय 45व्या वर्षी मी SWP चालू केली म्हणजे 60 वर्षापर्यंत मी सॅलरीसारखी इन्कम घेतोय. समजतंय का तुम्हाला? समजलं असेल तर यस कमेंट करा तुम्ही. समजलं? कारण की मला काय होतं मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय की नाही हे मला समजत नाही. त्यामुळे काय करा तुम्ही यस कमेंट करा पहिले. ओके. आता मित्रांनो मी काय करतो 20 वर्षांसाठी करतो. पूर्ण गेम चेंज. मी किती काढले? 1,68 लाख रुपये मी काढले. तरी माझ्या फंडची व्हॅल्यू 80 लाख रुपये शिल्लक आहेत. समजतंय? मी काय करतो आता 25 वर्षांसाठी करतो. पूर्ण गेम चेंज. इथे मी 2,10 लाख रुपये काढले आणि माझ्या अकाउंटमध्ये माझ्या फंडमध्ये अजून पण शिल्लक आहेत मित्रांनो 1 कोटी रुपये. समजलं? तर मित्रांनो हाच आहे SWPचा फायदा. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगताय आम्हाला 15% रिटर्न मिळेल मार्केटमध्ये, पण हे निश्चित आहे का? खरंच आम्हाला 15% रिटर्न रेट मिळू शकतो का? तर मित्रांनो याची गॅरंटी तर कोणी घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे मार्केट हे फ्लक्च्युएशन असतं. कधी तुम्हाला 4% पण मिळेल, कधी 10% पण मिळेल, कधी 20% पण मिळेल काही वर्षी. पण ॲव्हरेज आपण 15% पकडतोय. पण त्यावर एक ट्रिक आहे. हा फंड तुमचा जर संपवायचा नसेल तुम्हाला त्यावर एक ट्रिक आहे. ती ट्रिक काय मित्रांनो? ज्या वर्षी मार्केटने 10% रिटर्न दिला तर तुम्ही तुमची विथड्रॉ अमाऊंट जी आहे ही जी अमाऊंट आहे 70,000 ही तुम्ही कमी करू शकतात. काही वर्षी मी किती काढले? 40,000 काढले. काही वर्षी मी 50,000 काढले. काही वर्षी 60,000 काढले. त्या प्रकारे तुम्ही ही जी विथड्रॉ अमाऊंट आहे ही मार्केटच्या परफॉर्मन्सनुसार कमी जास्त करू शकतात. हा बदल तुम्ही जर केला ना तुमचा जो फंड आहे हा कधीच संपणार नाही. एवढं लक्षात घ्या तुम्ही. मी अजून एक उदाहरण पकडतो. समजा आपण 70,000 काढतोय. वर्स्ट केस एकदम खराब कंडिशनमध्ये मार्केटने आपल्याला 12% दिला. 15 वर्षांसाठी पैसे काढतोय. वर्स्ट केसमध्ये 12% दिला आहे आणि 15 वर्षांसाठी आपण पैसे काढतोय. तर आपण किती काढले? 1,26 लाख. पण आपल्या फंडमध्ये 3 लाख रुपयेच फक्त शिल्लक आहेत. ओके. समजतंय का तुम्हाला? तुम्ही ही अमाऊंट चेंज केली नाही म्हणून हे असं झालंय. समजलं का? याच्यावर एक ट्रिक काय आहे? ती ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. तुम्हाला काय करायचं आहे? जर मार्केटने 10% रिटर्न दिला तर तुम्हाला 9% पैसे काढायचे. मार्केटने 8% रिटर्न दिला तर तुम्हाला 7% पैसे काढायचे. ही जी अमाऊंट आहे यावर तुम्हाला खेळायचं आहे. यावर जर तुम्ही खेळणार नाहीत तर तुमचा SWPचा फंड हा संपून जाईल, मायनसमध्ये जाईल किंवा तुमच्या फंडची व्हॅल्यू एकदम कमी होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला हा फंड तुमच्या मार्केट कंडिशननुसार कमी जास्त करायचा आहे. एवढं लक्षात घ्या. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तुम्ही लक्षात घेतलं का? 10,000ची SIP चालू केली. 15 वर्षात 61 लाख जमा केले. समजा माझं वय 30 आहे. 45व्या वर्षी माझ्याकडे 61 लाख रुपये झाले. वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत मी 70,000 रुपये काढले तरीही माझा फंड समाप्त होत नाही. म्हणजे संपत नाहीये, वाढतोच आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही SWPच्या माध्यमातून रेग्युलर सॅलरी सारखी इन्कम मिळवू शकतात. तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आजच SIP चालू करा. एंजल वनची लिंक तुम्हाला दिली आहे. त्यामधून फ्री डीमॅट अकाउंट ओपन करा आणि तुमची पहिली SIP चालू करा 10,000 रुपयांची. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.